हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट करताना ज्या मेथड्स यूज करतात, म्हणजेच त्या टॉपिकचं नाव आहे मेथड्स ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. या मेथड्सबद्दल मी आज थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. आपण सोल ट्रेडर करतो त्यावेळेस मेथडचं काहीही त्याच्याशी रिलेशन नसतं. बॅलन्स शीट तयार करतो, कॅपिटलचा बॅलन्स घेतो, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करतो, किंवा एखाद्या वेळेस सोल ट्रेडरचं आपण कॅपिटल अकाउंट तयार करू शकतो. पण पार्टनरशिप फर्म ज्यावेळी येते त्यावेळेस पार्टनरशिप फायनल अकाउंट करताना आपल्याला 2 मेथड्स दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण थोडंसं आज बोलतो आहोत. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटच्या 2 मेथड्स आहे. पहिली आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ह्या ज्या फिक्स कॅपिटल आहेत त्याचे अजून आपल्याला 2 प्रकार पडत आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. तसंच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये एकच प्रकार पडतो, कॅपिटल अकाउंट. हे जे कॅपिटल अकाउंट आहेत, करंट अकाउंट आहे, याचे फॉर्मॅट काय असतात, ते आपण का तयार करतो, तर हे ह्या सगळ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आपण फॉर्मॅटमध्ये जाऊ, कारण मेथड ज्यावेळी घेतो त्या फिक्स कॅपिटल एक आहे, याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. मी फॉर्मॅटमध्ये जाते की याचा फॉर्मॅट दाखवते तुम्हाला आणि मग एक्सप्लेन करते. ओके, नेक्स्ट. फिक्स कॅपिटल मेथडचे आपल्याकडे 2 आहेत. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याचा फॉर्मॅट हा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ज्यावेळी तयार करतो, मी अगोदर तुम्हाला एक सांगते की फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय. फिक्स कॅपिटल मेथडचा अर्थ असा असतो की ज्या पार्टनरनी कॅपिटल इंट्रोड्यूस केलं बिझनेसमध्ये, फर्ममध्ये, त्या कॅपिटलवर कोणताही इफेक्ट होत नाही. ते कॅपिटल ऑलवेज तेच राहतं. म्हणजे जोपर्यंत फर्म आहे तोपर्यंत पार्टनर्स कॅपिटलच्या त्या अमाऊंटवरती इफेक्ट होत नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मिस्टर ए अँड मिस्टर बी हे 2 पार्टनर्स आहे आणि मिस्टर एनी 50,000 आणले आणि मिस्टर बीने 30,000 आणलेलं आहे. तर 50,000 आणि 30,000 हे कायमचं तेच राहतं आणि मग कॅपिटल अकाउंटवरती काही फरक पडत नाही आहे. आणि मग आपल्याला एक कॅपिटल अकाउंट काढायचं आहे आणि दुसरं अकाउंट काढायचं असतं करंट अकाउंट. बरेचसे इफेक्ट करंट अकाउंटवर जात असतात. मग कॅपिटल अकाउंटवरती इफेक्ट होत नाही आहे. मग कॅपिटल अकाउंट जर आपण ओपन केलं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट करताना पर्टिक्युलर पार्टनर्स ए, पार्टनर्स बी किंवा अजून एखादा पार्टनर असेल तर पार्टनर सी आपण घेऊ शकतो. परत पर्टिक्युलर येतो, ए पार्टनर, बी पार्टनर, त्या प्रत्येक पार्टनरची नावं येतात आणि डेबिट आणि क्रेडिट हे ऑलवेज आपलं असतंच, कारण हे आपलं आहे फॉर्मॅट आहे ह्याचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा. पर्टिक्युलरमध्ये डेबिट साईडला, ही डेबिट साईड आहे, आपण काय लिहितो आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन याचा मिनिंग असतो की जे कॅपिटल शिल्लक राहिलेलं असतं, म्हणजे लास्टला आपण जेव्हा टॅली करतो सगळे इफेक्ट होतात. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगते की आपण हे जर समजा क्रेडिटला आलो तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. हा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे त्याने इनिशियल कॅपिटल आणलेलं आहे आणि प्लस खाली मी लिहिले बाय बँक किंवा बाय कॅश. बँक आणि कॅशचा मिनिंग असा असतो की जर ॲडिशनल कॅपिटल त्या पार्टनरनी इंट्रोड्यूस केलं असेल विदिन द इयर तर ते ह्याच्यामध्ये ॲड होत जातं. आणि मग या ज्या 2 अमाऊंट्स आहेत, ओपनिंग कॅपिटल आणि बाय बँकचं ॲडिशनल कॅपिटल, या दोघांची टोटल होते आणि नंतर हा बॅलन्स आपला तयार केला तो ह्याला आपण म्हणतो बाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि अशा प्रकारे पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट तयार होतं.
म्हणजे फक्त पार्टनर्स कॅपिटलवरती त्यांच्या फक्त जी कॅश त्यांनी आणली आहे ॲज अ कॅपिटल, एवढ्या 2च गोष्टी या ठिकाणी इफेक्ट केल्या जातात. इतर गोष्टींचा याच्यावरती इफेक्ट होत नाही, म्हणजे ह्यांचं कॅपिटल हे कायमचं फिक्स राहतं. आता फिक्स कॅपिटल मेथडने कॅपिटल अकाउंट झालं तर आपण नेहमी करंट अकाउंट तयार करतो, त्याला म्हणतो पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटचा आपण एक फॉर्मॅट बघूया आणि मग मी तो एक्सप्लेन करते आहे. पार्टनर्स करंट अकाउंट जे असतं तर पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिटला पण येऊ शकतो किंवा क्रेडिटला पण येऊ शकतो. पण कॅपिटल अकाउंट जे आपण तयार करतो तर त्याचा बॅलन्स म्हणजे टॅली केल्यानंतर बॅलन्स हा डेबिट साईडलाच आला पाहिजे. पार्टनर्स करंट अकाउंट जेव्हा आपण तयार करतो त्यावेळी ॲज इट इज वरच्याप्रमाणेच सगळे फॉर्मॅट तयार होतात. पर्टिक्युलर ए पार्टनर बी पार्टनर, पर्टिक्युलर ए पार्टनर बी पार्टनर, आणि सुरुवातीला आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ही अमाऊंट घेतो. ओके, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये जी त्यांची कॅपिटलचे बॅलन्सेस दिले असतात ते आपण इथे घेतो. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा मिनिंग असं आहे की त्यांनी जे कॅपिटल इंट्रोड्यूस केलं बिझनेसमध्ये त्याच्यावर त्याला इंटरेस्ट दिलं जातं. बाय सॅलरी, एखादा पार्टनर त्या फर्ममध्ये पूर्ण वेळ काम करतो आहे म्हणून त्याला सॅलरी दिली जाते किंवा ॲज पर ॲग्रीमेंट जे पार्टनरमध्ये जे ठरतं त्याप्रमाणे दिलं जातं. बाय कमिशन. कमिशनचा मिनिंग आहे की पार्टनरने जर सेल केला असेल त्याला ते काम चांगल्या प्रकारे करता येतं म्हणून त्याला कमिशन दिलं जातं. हे सगळं आपण त्या ठिकाणी राईट आऊट करतो क्रेडिट साईडला. आणि नंतर डेबिट साईडला काय येतं की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मी तुम्हाला म्हटलंच होतं की पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स जो असतो पार्टनर्सचा करंट अकाउंटचे जे बॅलन्स असतात ओपनिंग बॅलन्स हे डेबिटला येतात किंवा हे क्रेडिटला पण येऊ शकतात. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जर करंट अकाउंटचा बॅलन्स दिला असेल तर तो डेबिटला राईट आऊट करतो आणि ट्रायल बॅलन्समधला जर करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटला असेल तर तो आपण क्रेडिटला राईट डाऊन करतो. ओके, नंतर येतं ड्रॉईंग. पार्टनरनी काही पैसे विड्रॉन केले असतील किंवा काही गुड्स विड्रॉन केले असेल तर टू ड्रॉईंग पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आलं. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. जे ड्रॉईंग त्यांनी विड्रॉन केलेलं आहे तर त्याचं इंटरेस्ट पार्टनरला द्यावं लागतं तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग आपण डेबिटला लिहितो. आणि प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसचं मिनिंग असं आहे की आपण ट्रायल बॅलन्सवरून ट्रेडिंग अकाउंट तयार केलं. ट्रेडिंग अकाउंटचा जो ग्रॉस प्रॉफिट होता तो प्रॉफिट अँड लॉसला आपण ट्रान्सफर केला आणि प्रॉफिट अँड लॉसला चा क्रेडिट जो बॅलन्स असतो त्याला आपण नेट लॉस म्हणतो. आणि हा नेट लॉस पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि तो नेट लॉस आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितो. परत मी एकदा सांगते आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला नेट लॉस असतो तो करंट अकाउंटच्या डेबिटला येतो. ओके, आणि हा जो लॉस आहे म्हणजे जर्नल एंट्री काय होते, एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही एंट्री त्या ठिकाणी येते आणि मग तो आपण लॉस इथे लिहितो. तसंच आपण इथे जो प्रॉफिट अँड लॉस आहे क्रेडिटचा तर हा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नेट प्रॉफिट जो असतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स जो होतो आपण टू नेट प्रॉफिट म्हणतो आणि पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये आपण ते पैसे डिस्ट्रीब्यूट करतो, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्या रेशोप्रमाणे जे काही प्रॉफिट आलेलं आहे ते आपण लिहितो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला टॅली करायला लागतो. टॅली करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघाल की एची जी टोटल आहे ती आपण इथे लिहितो. ओके, बीची सगळी टोटल आपण इथे लिहितो आणि टोटलमधून ह्या सगळ्या अमाऊंट आपण मायनस केल्यावरती जी काही शिल्लक राहतं ते आपण या डेबिट साईडला लिहितो आणि त्याला आपण नाव देतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे दोन्ही करंट अकाउंटचे बॅलन्स शीटमध्ये न्यू बॅलन्स शीटमध्ये येतात आणि तिथे आपण लिहितो ए आणि बीचं करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंट म्हणत नाही कारण आपण मेथड कोणती यूज करतो आहे, आपण मेथड यूज करत आहोत फिक्स कॅपिटल मेथड. ओके, आणि हे सगळं टॅली झाल्यानंतर मग आपण बॅलन्स शीट वगैरे टॅली करतो ॲज इट इज. ही झाली आपली फिक्स कॅपिटल मेथडची मेथडप्रमाणे केलेले दोन अकाउंट. करंट अकाउंट असतं आणि कॅपिटल अकाउंटसुद्धा असतं. पण कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त काय मी पुन्हा एकदा रिव्हिजन घेते की फक्त ओपनिंग बॅलन्सेस त्यांचे
आणि ॲडिशनल कॅपिटल जे आणले तेवढेच ह्याच्यावरती इफेक्ट करतात, कारण कॅपिटल बॅलन्सेस चेंज होत नाही, म्हणून नाव दिले त्याला फिक्स कॅपिटल मेथड. ओके, आता आपण पुढच्या मेथडकडे जाऊ. आपली पुढची मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल शब्दांमध्येच अर्थ आहे फ्लक्च्युएट म्हणजे इट विल बी चेंज, बदलणारं आहे. आणि हे जे बदलतं ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बदलतं. आणि त्याचा फॉर्मॅट मी दाखवते आहे. हा त्याचा पूर्ण फॉर्मॅट आहे. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर पार्टनर ए पार्टनर बी, पर्टिक्युलर पार्टनर ए पार्टनर बी, आणि हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फुल्ली चेंज होतो. मग अशी मी तुम्हाला बोलले होते की एनी 50,000 कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ॲज अ कॅश, आणि बी ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड 30,000 ॲज अ कॅश. आणि हे 50,000 अँड 30,000 हे दोघांचे जे कॅपिटल आहे हे कॅपिटल बॅलन्स फिक्स राहत नाही आहेत, ते चेंज होत आहेत. का चेंज होत आहेत? तर त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधला नेट प्रॉफिट मिळाला तर प्रॉफिट ॲड होतो. लॉस जर झाला बिझनेसमध्ये तर लॉस त्या कॅपिटलमधून मायनस होतो. कमिशन, सॅलरी, ड्रॉईंग ह्या गोष्टी असतील त्या सगळ्या ॲडलेस होतात. आणि जो 50,000 एचा बॅलन्स आहे तो एखाद वेळेस 60-70 हजार रुपये म्हणजे 60-70,000 होऊ शकतो, किंवा तो कमीसुद्धा होऊ शकतो. म्हणजे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट चेंज होतं, म्हणून त्याला आपण मेथड म्हणतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करताना ही स्टेप कशी केली जाते? तर ट्रायल बॅलन्समध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे बॅलन्सेस आपण इथे लिहून घेतो. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला हे सगळे बॅलन्सेस असतात कॅपिटलचे, जे आपण ए कॉलममध्ये आणि बी कॉलममध्ये लिहितो. नंतर जर त्यांनी काही इंट्रोड्यूस केलं असेल कॅश ॲज अ ॲडिशनल कॅपिटल तर बाय कॅश आपण लिहितो. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जसं मगाशी मी सांगितलं की कॅपिटल त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ॲज पर ॲग्रीमेंट जर त्यांना इंटरेस्ट द्यायचं असेल कॅपिटलवर तर ते कॅपिटलवरचं इंटरेस्ट दिलं जातं. एखाद्या पार्टनरला कमिशन असेल तर कमिशनसुद्धा या ठिकाणी लिहिलं जातं बाय कमिशन. कुठे लिहिलं जातं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, एखादा पार्टनर आहे त्याला आपण सॅलरी देत असू तर सॅलरीसुद्धा लिहितो बाय सॅलरी. आणि प्रॉफिट अँड लॉसमधला जो प्रॉफिट आहे, मगाशीच सांगितलं की प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर नेट प्रॉफिट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण मेन्शन करतो, आणि पार्टनरच्या रेशोप्रमाणे तो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करतो. तर तो प्रॉफिटसुद्धा आपण इथे लिहितो आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ही क्रेडिट साईड आहे. मग डेबिट साईडला काय काय येतं? तर डेबिट साईडला टू ड्रॉईंग, त्याने कॅश किंवा गुड्स व्यवसायातून विड्रॉन केले असतील. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, जे ड्रॉईंग त्यांनी विड्रॉन केलं त्याच्यावरती इंटरेस्ट फर्मला द्यावं लागतं. आणि जर प्रॉफिट अँड लॉसमध्ये लॉस असेल तर लॉस त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला असेल तो लॉस या ठिकाणी येतो त्यांच्या फर्ममध्ये. जसं इथे मी म्हटलं की प्रॉफिट अँड लॉसचा नेट प्रॉफिट, तसं प्रॉफिट अँड लॉसमधला लॉस म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स. आणि टॅली करताना एची टोटल बीची टोटल केली जाते या ठिकाणी. इकडे बघा, इथे सगळी टोटल करायची आहे. आणि टोटल केल्यानंतर हे सगळे अमाऊंट्स आहेत म्हणजे ड्रॉईंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, प्रॉफिट अँड लॉस, ह्या ज्या अमाऊंट आहेत ह्या अमाऊंट सगळ्या आपण लेस करतो. आणि जो काय बॅलन्स येईल तो बॅलन्स आपण या ठिकाणी लिहितो. ओके, आणि पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स ऑलवेज डेबिट साईडला आला पाहिजे. तो कधीही तुमचा क्रेडिटला येता कामा नाही. आणि जर क्रेडिटला येत असेल तर दॅट इज द रॉंग, आणि मग त्याला आपण नाव देतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि अशा प्रकारे हे सगळं आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो. ही झाली आपली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मागच्या लेक्चरमध्ये मी एक इंट्रोडक्शन लेक्चर दिलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये मी पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन्स, मिनिंग, पार्टनरशिप फर्मचे फीचर्स किंवा डीड जो आपण करतो तर कंटेन्स इन डीड हे एक्सप्लेन केलेलं आहे. तसेच प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ॲक्ट ह्या पण चारही गोष्टींचा मी त्या फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि मला वाटतं हाही व्हिडिओ तुम्हाला कळला असेल की मुलांचा एक गोंधळ होतो की मेथड म्हणजे काय असतं. तर मेथड म्हणजे काही नसतं, आपण जे मेंटेन करतो कॅपिटल अकाउंट त्याप्रमाणे मेथड्स तयार होते. आपण दोन मेथड्स बघितले की नाही, फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंटवर कोणताही इफेक्ट होत नाही आहे,
फिक्स कॅपिटलची अमाऊंट म्हणजे पार्टनर्सची कॅपिटलची अमाऊंट विल नॉट चेंज. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अमाऊंट विल बी चेंज. ओके, मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल. जर काय कळत नसेल तर मला नक्की कळवा तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये. ओके, थँक्यू.